आणि तू आम्हाला शहाणपणा शिकवणार होय? या कमळ ज्या चिखलात उगवले त्या चिखलात तुडवून याला संपवायचंय. त्या ठिकाणी विजय करा अशी मी नम्रतेने विनंती करतो आणि थांबतो. त्यामुळे माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की या दोन्ही उमेदवारापेक्षा निश्चितच जर आर्थिक सुबत्ता झाली या भागामध्ये शेतकरी आभार मानतो, धन्यवाद देतो. त्या ठिकाणी पाणी येऊ शकतं, परंतु या मंडळीने जाणून बुजून अपुरता करून घेतला जातो. खरं तर या लोकसभेमध्ये त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करूया. त्यांना विनंती करतो की आपण बोलावं. आणि आज सर्व जमलेल्या बनाना रिपब्लिक म्हणजे की ज्या रिपब्लिकला, ज्या सार्वभौमाला कणा नाही अशाला असताना बनाना रिपब्लिक म्हणतात. कारण का त्याला तसं आपण म्हणतो नाही का, कुणी यावे आणि टिकली मारून निघावे. ज्याला टिकली मारतो तो आपला मुकाट्याने टिकली करतो का, त्याची ताकदच नसते. मोदीने असताना देशाला त्या उंबरट्यावरती आणून ठेवलेलं आहे. आणि म्हणून माझं आव्हान आहे की इथे आपल्याला ओबीसी समूहाचं असणारं राजकारण पुढे आणायचं आहे. पॉलिटिकल फॅक्टर म्हणून तिथे असणारं पुढे आणायचं आहे. एक राजकीय प्रवाह म्हणून आपल्याला असणारं पुढे आणायचं आहे. खेडेकर त्याचे असणारे प्रतीक आहेत हे आपण असणारं लक्षात घ्या. त्याचे प्रतीक आहे. धनगरातला आजपर्यंत असणारा खासदार झालाय का? छगन भुजबळ सोडले तर माळी समाजातला खासदार कोणी झालाय का? गोपीनाथ मुंडे सोडले तर वंजारी समाजातला एखादा खासदार झालाय का? मी इतरांचं भटक्या विमुक्तांचं विचारतच नाही. तुमच्या मनामध्ये या समूहातला खासदार झाला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? नक्की ज्यांना वाटतं त्यांनी हातवरती करा. चांगली गोष्ट आहे, स्वागतार्ह आहे की बदल आपण घडवत आहे. आणि म्हणून जाता जाता मी आपल्याला एवढंच सांगणार आहे ही बदलाची प्रक्रिया आपण कायम ठेवली पाहिजे. पाणी एकाच ठिकाणी फार वेळ टिकून राहिलं तर ते गढूळ होतं की नाही? ते गढूळ झालेलं पाणी तुम्ही पिता का? मग त्या पाण्याचं काय करता? फेकून देतो. आता हे राजकारणातले उभी राहिलेली माणसं गढूळ झालेली आहेत की नाही? मग आता त्यांना फेकून द्यायचे की नाही? आणि नवीन पाणी भरायचं आहे. आणि नवीन पाणी हे खेडेकरांच्या किटलीतून आपल्याला असणारा भरायचं आहे. हे आपण 13 तारखेला कळा ही अपेक्षा मी बाळगतो आणि आपली सगळ्यांची लढा घेतो. त्यांनी बॅन केलं, उरलेल्या जगाने बॅन केलं, पण भारताने बॅन केलं नाही. का केलं नाही मला सांग? सोशल मीडियावरती आलेलं आहे. का केलं नाही? का केलं नाही? कारण त्या कंपनीचा मालक गुजराती होता. ती कंपनी जी आहे ती गुजरातमध्ये आहे. हा देशाचा पंतप्रधान नाही तर हा गुजरातचा पंतप्रधान आहे. त्या कंपनीने असणारा इलेक्ट्रोल बॉन्ड 18 कोटीचे खरीदले आणि बीजेपीच्या तिजोरीत टाकले आणि लगेच मोदीने रेमडेसिवीर विकायला सुरुवात केली. एवढं स्टॉक संपला असं दाखवलं आणि एक गोळी
400 रुपयाची ती असताना 4000 गेली अशी परिस्थिती. विकत घेतली की नाही घेतली तुम्ही लोकांनी? माणसं वाचली का दिल्यानंतर? मग जो माणूस पक्षाचं तिजोरी भरावी म्हणून लोकांच्या आरोग्याशी खेळतो, याला पुन्हा सत्तेवरती बसवायचं का हे आपण असताना लक्षात आणलं पाहिजे आणि घेतलं पाहिजे. हे लक्षात घ्या. माझं आव्हान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी राहणार आहे की ह्याला अधिक दिवस आपण जर सत्तेवरती ठेवलं तर आर्थिक दृष्टिकोनातून देशाला बुडवल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे. मोदी ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यावेळेस 100तले 26 रुपये कर्जबाजारी आपण होतो. आता इलेक्शन चाललेलं आहे तेव्हा हे कर्ज जे आहे 100तले 84 रुपये हे असणारे कर्ज आता झालेलं आहे. आणि जागतिक बँक असं म्हणते की 2002 मध्ये हे असणारं कर्ज 96 रुपयापर्यंत 96 रुपयापैकी गेलेलं असेल. 10 वर्षामध्ये मोदींनी बदल काय केला? कर्ज कशासाठी काढलं? ते कर्ज काढलेला पैसा गेला कुठे? तो वापरला कुणी आणि कशासाठी वापरला याचा आपण विचारणार आहोत की नाही? कुठल्याही राजकीय सार्वभौम, कुठल्याही देशाची राजकीय सार्वभौम टिकवायची असेल तर त्याचा आर्थिक कणा मजबूत असतं हे महत्वाचं आहे. आर्थिक कणा मजबूत राहणं हे महत्वाचं आहे. आपल्या घरामध्ये सुद्धा तेच आपण बघतो की आर्थिक दृष्टीने मी जोपर्यंत पायावरती आहे तोपर्यंत मी त्या घरातला हुकुमशहा आहे. पण ज्या दिवशी माझा आर्थिक कणा कोलमाडतो त्यावेळेस मी नमती भूमिका घेतो की नाही? नमती भूमिका घरामध्ये घेतो की नाही? होय की नाही? उद्या भारताचा हाच आर्थिक कणा मोडकळी सारला, लवचिक झाला तर आपल्याला सुद्धा इतरांसमोर लवचिकपणा घ्यावा लागणार की नाही घेणार? म्हणजे या पंतप्रधानाने, या भारतीय जनता पक्षाने देशाला अशा उंबरठ्यावरती आणून ठेवलेला आहे की ज्याला इंग्रजीमध्ये बनाना रिपब्लिक म्हणतात. मायाला काय विचारण्याची गरजच नाही. त्याचा तुम्ही गरजच निर्माण केलेली नाही. तुम्ही गरजच निर्माण केलेलं नाही. आणि मग राजकारण म्हणजे आणि इलेक्शन म्हणजे की आपलं महत्व इत्या उमेदवाराला आणि राजकीय पक्षाला समजावून देणं, कळून देणं अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून मित्रो, सत्ताधारी आणि बिगर सत्ताधारी, राधाकृष्ण हे सत्ताधारी, पण जाऊन कोणाला भेटले तर काँग्रेसच्या खरगेला जाऊन भेटले. आता भेटण्याची गरज होती का? तर नाही. पण उद्या सत्ता पालट झाली, उद्या सत्ता पालट झाली तर आपण सत्तेच्या बाहेर असू नये म्हणून अगोदरच लाईन लावून मोकळे झाले. आणि म्हणून मी बाळासाहेब थोरातांना म्हटलं की तुमची धोक्याची घंटी वाजली. आता ही धोक्याची घंटी वाजल्यानंतर तुम्ही ठरवा आता काय करायचंय. राष्ट्रवादीचे उमेदवार अगोदर कोणाचं नाव होतं राष्ट्रवादी मार्फत? अगोदर नाव कोणाचं होतं? लंकेंचं नाव येण्याच्या अगोदर त्यांचं नाव तर मी अपक्ष ऐकत होतो, अपक्ष उभं राहणार म्हणून. पण नंतर लगेच असणारं NCPचे उमेदवार झाले अशी परिस्थिती आहे. माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी की हे गोतावळ्याचं जे राजकारण आहे, या गोतावळ्याच्या राजकारणातून नगर जिल्ह्याला बाहेर पाडा तरच
तरच नगर जिल्ह्याचा विकास होईल, नाही तर अजिबात विकास होणार नाही. अजिबात विकास होणार नाही. राधाकृष्ण असताना सेनेमध्ये गेले, बरोबर आहे. कशासाठी गेले? कशासाठी गेले? कुठली चौकशी? कुठली चौकशी? विजेची सोसायटी कोणाची होती? त्याचं चेअरमन कोण होतं? वीज कंपन्याला कितीला बुडवलं? यांचं सत्तेमध्ये येणं जाणं म्हणजे असणारा बुडवण्याचा कारभार अशी असणारी परिस्थिती आहे. बुडवण्याचा कारभार आहे. ग्राहक आपण पैसे घेतले, वीज वापरले ग्राहकाने म्हणून पैसे गोळा केले, ते सगळे खाल्ले आणि शास्त्राला भरले नाही. इन्क्वायरी येणार म्हणून शिवसेनेत गेले. शिवसेनेबद्दल प्रेम होतं म्हणून नाही, ते इन्क्वायरी होऊ नये म्हणून ते शिवसेनेत गेले. शिवसेनेची सत्ता गेली, पुन्हा बाहेर आले, पुन्हा बीजेपी मध्ये, आणि आता बीजेपीची सत्ता जाणार तर पुन्हा काँग्रेसकडे राहून राहिले. म्हणून बाळासाहेब थोडा त्याला इशारा देतोय, सावध राहा, नाहीतर तुमच्या तोंडाशी आलेला घास तुमच्या गळ्यात तोंडात न जाता तो तिसऱ्याच्या जाईल अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून मित्रो, हे झालं स्थानिक राजकारण. मोदीचं राजकारण तर याच्यापेक्षा भयानक राजकारण आहे. मला असं वाटलं होतं की काँग्रेसवाले 2012 मध्ये मोदीला मौत का सौदागर म्हणून म्हटले होते. उपमा त्यांनी दिली होती की मौत के सौदागर. आता खऱ्या अर्थाने तीच जुमला मौत का सौदागर हा मोदीला म्हणता आला असता. जागतिक बँकेच्या जागतिक हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे, आरोग्य संघटन जे आहे, हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे, त्यांनी कोविडमध्ये असं सांगितलं की रेमडेसिवीर जे आहे हे देऊ नये, याचा दुष्परिणाम होतोय आणि लॉंग टर्म दुष्परिणाम होणार आहे असं त्यांनी केलं. आणि तो असताना नाचवतोय अशी असणारी परिस्थिती आहे. त्यांनी आमच्या नावाने दगड फोडा, माती फोडा, काय फोडायचं असेल ते फोडा, पण एक ठरवा की यावेळेस खेडेकर शिवाय दुसरं कोणीच निवडून येणार नाही. हे तुम्ही असताना निर्णय बाळगला पाहिजे. पैशाचा ढीग आहे. मी रावेरमध्ये प्रचाराला जेव्हा लोक म्हणाले 1001 मताला आहे, मी त्यांना म्हटलं तुम्ही नालायकात. ते म्हटले तुम्ही आम्हाला शिवाय देते. हा म्हटलं शिवाय देतोय का तुम्ही नालायक आहात. ते म्हटले कसे? म्हटलं तुम्ही विकत घ्यायला जात नाहीये, तुमचं मत तुम्ही विकत घ्यायला जात नाहीये, तो विकत घ्यायला आलाय, तो कुठं किंमत करणार आहे, तुम्ही तुमच्या मताची किंमत करा. त्याला म्हणा 1 लाखाला 1 माझं मत आहे, देतो का? तुला मतदान दे. म्हटलं तुझ्यात एवढी हिंमत नाही, तुझ्या एवढी ताकद नाही की त्याला सांगायला माझं मत मी 1 लाखात विकतो, ही सांगण्याची तुझी ताकद नाही, हिंमत नाही. ज्याच्यावरती तुझा अधिकार आहे, ज्याच्यावरती तुझा अधिकार आहे, त्याच्यावरती सुद्धा अधिकार माने जर तुला सांगता येत नसेल तर गुलामीची परिस्थिती तू स्वतःच निर्माण करतोय हे लक्षात घे. आणि मला सकाळी फोन आला 1000चे 5000 झाले. म्हटलं आता 1 लाखाचे 2 लाख कर, 1 लाखाचे 2 लाख कर, 5000चे 10,000 होते.
असे जे विकत घेणारे जे आहेत, असे जे मतदान विकत घेणारे जे आहेत, ते इलेक्शन संपल्यानंतर काय म्हणतात की तुझं मत तर मी विकत घेतलं, तू थोडी मला असताना निवडून आलंय, तुझं मत मी विकत घेतलेलं आहे, तेव्हा तुझ्याशी माझी बांधिलकी नाही, 5 वर्षानंतर आपण असता राहतो. दारातही उभं करत नाही, आपल्याला दारातही उभं करत नाही, तरी आपला हा सिलसिला चाललेला आहे. आणि म्हणून मित्रो, एक पहिल्यांदा ठरवा की माझ्या हाताला काम पाहिजे का, तरुणाच्या हाताला काम झालं पाहिजे का, नक्की विभागाचा विकास झाला पाहिजे का, मग तुमच्या हातामध्ये सगळ्यात मोठा हत्यार आहे हे लक्षात घ्या. तुमच्या हातामध्ये सगळ्यात मोठं हत्यार आहे हे लक्षात घ्या, आणि ते म्हणजे ही घराणेशाही संपवा आणि कार्यकर्त्यांमध्ये रेस लावायला सुरुवात करा. ही घराणेशाही संपवा. ही घराणेशाही संपली की मग पक्षातला कार्यकर्ता, तो कुठल्याही पक्षाचा असेल, त्याला विश्वास संपादन करावं लागतं. त्याला मतं मिळवायची म्हणजे विश्वास संपादन करावं लागतं, आणि विश्वास संपादन करायचं असेल तर त्याला लोकांशी जोडावं लागतं, आणि लोकांशी जोडायचं असेल तर लोकांच्या प्रश्नावरती त्याला लढावं लागतं, आवाज उठवावा लागतो, सोडवावा लागतो, हे लक्षात घ्या. आणि तिथे कुठेतरी खऱ्या अर्थाने प्रश्नाशी तेढ लागायला सुरुवात होईल, हे आपण लक्षात घ्या. आज घराण्यामध्ये सत्ता आहे, त्या घराण्यामध्ये सत्ता आल्यानंतर तुमचा काय संबंध आहे? तुमचा आहे का काही संबंध? मतदार म्हणून तुमचा काही संबंध आहे का? तुमचा संबंध फक्त मताच्या दिवशी मतदान द्या, डाव्या हाताला सत्ता द्या किंवा उजव्या हाताला सत्ता द्या, शब्दाची शरीराला शिवाय आली आणि ते शरीर नंतर मोठं, याचं काय घेणं देणं आहे? 5 वर्षानंतर बघू आपण यांना, 5 वर्षानंतर बघू आपण याला. मग धंद्याला काय विचारण्याची गरज, वंदाला काय विचारण्याची गरज? त्यांना तुम्हाला वाचवायचं असेल तर असाला किटलीला निवडून द्या, एवढं आव्हान मी आपल्या सगळ्यांनी या ठिकाणी करतो. मी अजूनही कोऑपरेशन करणार आहे, पण ते पुण्यातून करणार आहे, ते मुंबई ते नगरमधून करणार आहे. काय काय इथे आमच्या नावाने दगड फोडल्या जातात, शंका केल्या जातात. तुम्हाला जेवढं करायचं तेवढं करा, काही फरक पडत नाही. मतदार हा आमच्या बरोबर आहे आणि मतदार हा आम्हाला निवडून देणार याच्याबद्दल माझ्या मनामध्ये अजिबात खात्री नाही. ते तो निवडून देणारच. मी आज सरळ विचारतो, तुम्ही किती धनगरांना उमेदवारी दिली याचा खुलासा करा. बाजूलाच असणारे जालना जिल्हा प्रभाकर बकले हे धनगर समाजाचे उमेदवार, तुम्ही किती मुस्लिमांना उमेदवार दिली काँग्रेसवाल्यांनो हे सांगा. महाराष्ट्रामध्ये ते एकही नाही. आम्ही असं 4 उमेदवार दिल्या, औरंगाबादला बाजूला आहे, मुंबईमध्ये 3 आहेत. तुम्ही किती माळ्यांना उमेदवारी दिली हे सांगा. ते एकही नाही. 2 माळी समाजाचे असणारे उमेदवार आम्ही उभे केले. एक असणारा बुलढाण्याला ज्यांची संपली आणि एक असणारा ज्याला म्हणता येईल आपल्याला माडाला, अशी असणारी परिस्थिती. लिंगायतांना तुम्ही किती उमेदवारी ती असणारी देऊन सांगितली. वंजारी समाजाला किती दिली ती असणारी सांगा. तुमची उमेदवारी फक्त एकाच जातीमध्ये आहे आणि ती म्हणजे मराठा समाज. तेही मराठ्यांमध्ये जरांगे बरोबर असणारा जो मराठा समाज आहे त्याला उमेदवारी नाही. जो जरांगे बरोबर मराठा समाज आहे त्याला उमेदवारी नाही. तर उमेदवारी कोणाला? तर श्रीमंत मराठ्याला,
घराणेशाहीच्या मराठ्याला त्यालाच असताना उमेदवारी अशी देण्यात आलेली आहे आणि ती उमेदवारी सुद्धा नात्या गोत्याच्या उमेदवारी आहेत हे आपण लक्षात घ्या. एक जण डाव्या पक्षाकडून उभा आहे आणि दुसरा जण उजव्या पक्षाकडून उभा आहे, पण ते दोन्ही हात एकाच शरीराचे आहेत ना. ते दोन्ही हात एकाच शरीराचे आहेत. तेव्हा डाव्या हातात सत्ता आली काय, उजव्या हातात सत्ता आली काय, सत्ता ही घराणेशाहीमध्येच आली, घरामध्ये आली. आणि आजपर्यंत हा खेळ चालत आला, हा खेळ चालत आला. आणि हा खेळ चालत आल्यामुळे भागांचा विकास झाला नाही, विभागाचा विकास झाला नाही की ज्याचा असणारा आपल्याला उमेदवारांनी सगळ्यासमोर मांडलेला आहे. आपल्या समोर त्या ठिकाणी असणारं मांडलंय, खेडेकरांनी आपल्या समोर त्या ठिकाणी मांडलेला आहे की अविकसित का ठेवला, तर ऊसतोड कामगार पाहिजे होतं. कारखाने चालवायचे असेल तर ऊसतोडणीला कामगार पाहिजे आणि मग तो कामगार ठेवायचा असेल तर अविकसित राहायला पाहिजे अशी परिस्थिती. जोपर्यंत आणि हा दोष मी त्या घराणेशाहीला देत नाही एवढं लक्षात घ्या. हा दोष मतदारांचा दोष आहे, हा दोष मतदारांचा दोष आहे. ज्यावेळेस तुमच्या लक्षात येते, जेव्हा मतदाराच्या लक्षात आलं की काँग्रेसकडचा उमेदवार असेल किंवा बीजेपीकडचा उमेदवार असेल, राष्ट्रवादीकडचा उमेदवार असेल किंवा बीजेपीकडचा उमेदवार असेल, शिवसेनेचा उमेदवार असेल किंवा एकनाथ शिंदेकडचा उमेदवार असेल, हे घराणेशाहीमध्ये नातेवाईक आहेत, तेव्हा तुम्ही असताना यांना मतदान देता कामा नये. लोकशाही टिकवायची असेल तर आणि स्वतःचा विकास करून घ्यायचा असेल स्वतःचा विकास हा आपण स्वतः फुंकला हे लक्षात घ्या. दुसऱ्याला दोष दाखवण्याच्या अगोदर मी स्वतः काय करतो हे त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. मी या दोघांच्या इशाऱ्यावरती आणि तालावरती त्या ठिकाणी नसतोय. सेट करत काही त्यांना सेट करू दे. काही बोलण्या अगोदर प्रचाराच्या बाळासाहेब थोरात काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, त्यांना मी असं सांगणार आहे की वॉर्निंग घंटा झालेली आहे हे आपण लक्षात घ्या. मी वॉर्निंग घंटा याच्यासाठी म्हणतोय, त्याला बाजूला चला, बाजूला प्लीज, बाजूला. मी वॉर्निंग घंटा याच्यासाठी म्हणतोय की आतापर्यंत काँग्रेस सत्तेवरती आली तर बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री होती असं एक समज आहे. तो समज गैर असं मी मानत नाही. काँग्रेस पक्ष आला तर त्यांना मुख्यमंत्री मिळतील याच्याबद्दल दुमत नाही, परंतु त्यांना वॉर्निंग बेल ह्याच्यासाठी देतोय इथले जे उमेदवार आहेत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार, त्याचं नाव काय, त्याचं नाव हे 28 मे 2023 सायंकाळी 11:30 वाजता तुगलक लेनमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष खरगे यांना भेटून आले. ही घटना जी आहे ही बाळासाहेबांसाठी चांगली असं मी त्या ठिकाणी मानतो. दुसरी बाळासाहेबांसाठी असणारी धोक्याची घंटा आहे ती म्हणजे
9/6/2013 दुपारी 3 वाजता खरगे हे सोलापूरवरनं बँगलोरला गेले आणि 8/6/2023 राधाकृष्ण पाटील हे पुन्हा खरगेंना भेटले. गुप्त बैठक झाली अशी असणारी परिस्थिती आहे. काय चर्चा झाली मी आपल्याला सांगत नाही, परंतु बीजेपीची माणसं काँग्रेसवाल्यांना जाऊन भेटतात आहे आणि काँग्रेसवाले जे आहेत ते गाफील राहिलेत अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून बाळासाहेबांना सांगतो या ठिकाणी की ही काही परिस्थिती फार चांगली आहे तुमच्यासाठी असं नाही, तेव्हा आमच्यावरती टीका करण्याचं सोडून द्या. तुम्ही असं काँग्रेसला वाचवण्याच्या पाठीमागे लागा असा आमचा सल्ला आहे. नाही तर तुमच्या हातातली काँग्रेस कधी राधाकृष्णाच्या हातामध्ये जाईल याचाही आपल्याला थांबपत्ता लागणार नाही अशी असणारी परिस्थिती. मित्रो, या ठिकाणी इन्क्वायरी खाली कोण कोण आहे? काँग्रेसमध्ये इन्क्वायरी खाली कोण कोण आहे? कोण आहे? कोणाकोणाची इन्क्वायरी चालली आहे? सोनिया गांधीची इन्क्वायरी चालली की न चालली? राहुल गांधीची इन्क्वायरी चालली की न चालली? खरगेची इन्क्वायरी चालली की न चालली? मग भीती कोणाला आहे? त्यांना आहे की आपल्याला आहे? तेव्हा ही मंडळी मंगल कार्यालय व्यवस्थापक, डायच्या उजव्या बाजूचा फॅन स्टेजवरचा कृपया आपण बंद करावा. मंगल कार्यालय व्यवस्थापक. इन्क्वायरी खाली ही सगळी मंडळी आहेत, तेव्हा भीती यांना असली पाहिजे. आणि भीती ही असली पाहिजे की बीजेपी जर जिंकली तर यांचं काही खरं नाही असं मी त्या ठिकाणी मानतोय. तेव्हा काँग्रेस पार्टीच्या नेत्या